कराड तालुक्यातल्या टेंभू गावामध्ये आई चॅरिटेबल ट्रस्ट संचालित निराधार आश्रमामध्ये सुरू असलेला वेश्या व्यवसाय आणि बेकायदेशीर दारू विक्री यावर लोकशाही मराठीने आवाज उठवल्यानंतर कराड तालुका पोलिसांनी आश्रमाचा अध्यक्ष असलेल्या रेखा प्रमोद सकट हिला मध्यरात्री अटक केली। या अटकेनंतर तिचा साथीदार असलेल्या वाल्मिकी माने याला देखील अटक केलेली आहे। या संपूर्ण घटनेच्या निषेधार्थ भीमशक्ती सामाजिक संघटना तसंच प्रहार जनशक्ती संघटना एकत्रित येत निदर्शनं करताना दिसल्यात। यावेळी त्यांनी घडलेल्या प्रकारासंदर्भात पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांना निवेदन देऊन निषेधही व्यक्त केलेला आहे। या सगळ्या संदर्भात आढावा घेतलाय, त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी शशिकांत सूर्यवंशी यांनी। काल कराड तालुक्यातील टेंभू गावामध्ये एका निराधार आश्रमामध्ये जो अश्लील प्रकार जो चालू होता हा लोकशाही मराठीने प्रसारित केल्यानंतर पोलीस प्रशासन खडबडून जागा झालं आणि त्या संबंधित महिलेला अटक करण्यात आली। मात्र हे सगळं प्रकरण हे आजकालचं नसून गेल्या अनेक वर्षापासून राजरोसपणे त्या ठिकाणी सुरू होतं। हे संपूर्ण प्रकरण पोलिसांना माहीत होतं का नाही हा देखील प्रश्न तितकाच महत्त्वपूर्ण आहे। त्याचबरोबर या सगळ्या गोष्टीवरती प्रशासन कशा पद्धतीनं कारवाई करतंय आणि या सगळ्या गोष्टीला अनुसरून आता कराडमधील सामाजिक संघटना देखील आता पुढे येताना आपल्याला एकंदरीत पाहायला मिळतात। या सगळ्या प्रश्नावरती बोलण्यासाठी काही सर्वपक्षीय सामाजिक संघटना आहेत ते आता या पोलीस स्टेशनच्या ठिकाणी त्यांना निवेदन देण्यासाठी आले आहेत आणि त्यांच्याशी आपण बातचीत करूया। प्रथमतः लोकशाही न्यूजचं मनपूर्वक आभार मानतो की आपल्या दंडुक्यामुळे ह्या कराड शहरातले जे झालेलं चुकीचं काम आहे ते निदर्शनास आलेलं आहे। यामध्ये ज्या टेंभू गावचं नाव कलंक करण्याचं जे काम झालेलं आहे त्याबद्दल मी त्या साठेबाईला म्हणजे तिची मी निषेध व्यक्त करतो आणि खरोखरच आज कराड शहरावरती सुद्धा पोलिसांच्यावरती खूप ताण आहे। त्या अनुषंगाने भीमशक्ती सामाजिक संघटनेकडून मी मागणी करतो आहे की सदरचा जो तपास आहे तो LCPकडे द्यावा किंवा वरिष्ठ पातळीवरती द्यावा। कारण इथल्याच पोलीस अधिकारी त्यांच्याबरोबर मेलेले जुळलेले त्यामुळे ते गेले 10 वर्ष ह्या पद्धतीनं विश्लेषण चाळे करून बाकीच्या गोष्टी करून तरुण वर्गांना फसवलेलं आहे। काय ह्या सगळ्याला वाचा फोडायला कोणीच तयार नव्हतं। मी आज प्रथम लोकशाहीचा आभार मानतो की त्यांनी ह्या सगळ्या प्रकाराला वाचा फोडली। जेव्हा ते राज्यावर विषय आला तेव्हा सगळं पोलीस डिपार्टमेंट किंवा वरून सगळ्या हालचाली झाल्यानंतर हे झालं। ह्याची पाळेमुळे खोडून ह्याच्यामध्ये जे रॅकेटमध्ये सामील आहे पुढारी असतील, पोलीस असतील, कोणती अधिकारी असतील, मोठे बिझनेसमॅन असतील त्याची पाळेमुळे खोडून त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जायला लागेल। आता पोलिसांनी या दिशेने तपास करणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन संकेत मी शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, कराड, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।